अहमदनगर शहरातील साई मिडास व्यापारी संकुलमधील HDB फायनान्स कार्यालयाला आज सकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागली। या आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात परिसरात पसरत होते। यावेळी मनपाच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं, तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली, तर उपस्थित नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यात मोठं सहकार्य केलंय। तर याच वेळी त्याच ठिकाणी असलेल्या एका हॉस्पिटलला देखील आगीची झळ बसत असल्याने तात्काळ डॉक्टर आणि नागरिकांच्या सतर्कतेने त्या हॉस्पिटलमधील रुग्णांना बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। मात्र या आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय। आगीचं कारण समजू शकलं नाहीये, तर या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ आमदार संग्राम जगताप यांनी धाव घेत आगी संदर्भात माहिती घेत मदत कार्य केलं। यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक रवींद्र बारसकर, अजिंक्य बोरकर, सचिन जगताप आदी उपस्थित होते। तर यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। आज सकाळच्या 8:30-9च्या सुमारास नगर मनमाड हायवेवरती साई मिडास या बिल्डिंगला आग लागली आणि आग लागल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला इथं प्रत्येक विभाग हा अग्निशमन दल असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, महसूल विभागाचे लोक असतील, हे सकाळपासून या ठिकाणी आले। आमचे नगरसेवक अजिंक्य बोरकर असतील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संपत असतील, हे देखील सकाळी दाखल झाले आणि हे सगळं पाहणी करत असताना खरं तर आपण पाहतो की वारंवार अशा घटना या शहरामध्ये घडत आहे। सुदैवाने याच्यामध्ये कुठली जीवितहानी किंवा कुठली इजा पूर्ण झालेली नाही, पण तरी देखील याच्यावरती उपाययोजना या खरं तर त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं। त्या दृष्टिकोनातनं एकदा प्रत्येक बिल्डिंगला जे फायरची NOC दिली, तर याचं खरं तर वार्षिक ऑडिट प्रत्येक बिल्डिंगचं देखील होणं आवश्यक आहे पुढच्या काळामध्ये। तर आपण पाहतो की पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या घटना घडतात, त्याच्यावरती त्याचं जी काही स्वतःची एक अग्निशमन यंत्रणा असते तर त्या कार्यान्वित असतात, त्याची तपासणी, त्याचं ऑडिट हे त्या कंपनीकडनं केलं जातं, पण नगर शहरामध्ये असं कुठेही केलं जात नाही। महानगरपालिकेचे अधिकारी असतील, हे सर्व फक्त एकदा NOC देतेमध्ये वेगवेगळ्या आर्थिक तडजोड करतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्याकडं कधी पाहिलं जात नाही। त्यामुळे याला जबाबदार या घटना घडण्यामध्ये खरं तर महानगरपालिकेचाच अधिकारी वर्ग हा आपल्याला असलेलं पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जे पत्र्याचे गाळे झाले आहेत, या पत्र्याच्या गाळ्यामध्ये देखील त्याचा धोका निर्माण झाला आहे। एक गाळ्याला जर आग लागली तर अगदी 8-8, 10-10 पत्र्याचे गाळे हे जळून खाक होतात आणि सर्वसामान्य वर्गाचं त्याच्यामध्ये फार मोठं एक नुकसान त्या वर्गाचं होत असताना पाहायला मिळतं। त्यामुळे महानगरपालिकेकडे याच्यावरती कुठलीही उपाययोजना होत नाही। त्यामुळं आम्ही वारंवार महानगरपालिकेकडे मागण्या केल्या आहेत। येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित याच्यामध्ये सरकारकडे मागणी केली जाईल की असे निष्क्रिय दर्जाचे लोक खरं तर आमच्याकडे महानगरपालिका स्तरावरती पाठवू नयेत, अशी देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून ह्या लोकांवरती संबंधित जबाबदारी यांना धरून की कुठंतरी याच्यामध्ये प्रामुख्यानं जसं महानगरपालिकेचा जसं आयुक्त उपायुक्त नवीन बदली होण्यात येतात, तर तसे प्रमुख जे असतात अधिकारी त्यांच्या देखील बदल्या या दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये झाल्या पाहिजेत। एकाच ठिकाणी नको आहेत, अग्निशमन दल असेल किंवा प्रत्येक विभागाचा प्रमुख असेल, या बदल्या झाल्या पाहिजे अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत। नुकसान झाले तुम्हाला कधी कळालं, तुम्ही कशा पद्धतीने इथं येऊन बचाव कारवाई केलेलं आहे? सकाळी साधारणतः 9:15 वाजता आम्हाला जेव्हा माहिती मिळाली की साई मिडासमध्ये बिल्डिंगमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला आग लागल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही वागतो अजिंक्य बोरकर आणि आमचे सर्व सर या ठिकाणी आम्ही आलो। आल्यानंतर आगीची पाहिल्यानंतर सगळ्यांनी धाव केली आणि आतमध्ये ज्यावेळेस लहान बाळगी होतं त्या दुसरीकडं शिफ्ट केलं आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने सर्व अग्निशमन दलाचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो। आपल्या समोरच आहे की आग आटोक्यात आणण्याचं काम चालू आहे। लवकरच ते संपलं। या ठिकाणी आमदार संग्राम भाई दाखल झाले। जी महानगरपालिका म्हणून एक प्रतिनिधी म्हणून हे आग विझवणं असतं, हे आग संपल्यास तुम्हाला सुरू सहकार्य लागेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सहकार्य आमदार या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न या ठिकाणी करतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।